Oh, are you carrying money? So she said, yeah, $114. I opened the purse and I actually counted. How much Yeah, of I course had I'm carrying. It's like $114. with chiller. Was the most one of the most terrible phase of my career. म्हणजे आय स्टील रिमेंबर मी कधी कधी दीप्तीकडनं पैसे घ्यायचो बाईकमध्ये पेट्रोल वगैरे टाकायला. माझ्याकडे पैसे नसायचे. माझी काही कामं अचानक बंद झाली होती. आणि म्हणजे ते असं एक फेज येतो प्रत्येक ॲक्टरच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुमचं करिअर समाव डोल्ड्रम्समध्ये दिसतं. मला कळत नव्हतं काय चाललं आहे. आणि दॅट इज द टाईम वेन आय रिअली नीडेड हर द मोस्ट. अँड दॅट वॉज द टाईम वेन शी वॉज देअर फॉर मी द मोस्ट. बट आय थिंक द बेस्ट पार्ट वॉज की मी जसं मगाशी म्हणालो की ॲक्टर्स थोडे मॅड असतात. मला वाटतं दीप्ती पण बरीच मॅड आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आमच्या एनर्जीज मॅच होतात. That's new. हां, म्हणजे कधी मी तिला असं कधी काही कुठल्या गोष्टीसाठी कंप्लेन करताना किंवा की नाही तू मला बाहेर नेलंच पाहिजे, आता इनफॅक्ट ती करायला लागली आहे की आपण आता ब्रेक घेतला पाहिजे, बाहेर जायला पाहिजे वगैरे वगैरे. पण कधी इतक्या वर्षामध्ये आय हॅव नेव्हर हर्ड अ कंप्लेन अबाउट एनिथिंग की ज्या काही टिपिकल गोष्टी करायला लागतात कपलला तसं मी जर का कुठल्या घरातल्या कार्यक्रमांना इन्क्लुडिंग माय साईड ऑफ द फॅमिली ऑर हर साईड ऑफ द फॅमिली कधी नसलो तर शी डझंट रिअली माइंड दॅट. अँड या आय गेस शी इज ऑलवेज बीन प्रिटी सपोर्टिव्ह इन दॅट सेन्स. You've always been very sincere, with the relationship, with the way you are committed to work. So that shows the commitment part of it. So I was very comfortable with that. So I was okay की म्हणजे I'm okay with the fact that तू घरी नसतोस आणि तू वेळ देत नाहीस आणि sometimes I'm not okay but it's all right I guess. अजून एक गोष्ट अशी म्हणजे आम्ही बऱ्यापैकी घरकोंबडे आहोत. आम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही घरात ते स्पेंड आमच्या करतो. ॲक्च्युली डॉन नाईटवरनं पण लक्षात येईलच कारण त्यांनाही घरातनं बाहेर जायचं नसतं. सो आय डोंट नो हाऊ आद्या इज गोइंग टू टर्न आउट बट क्लिअरली द फोर ऑफ अस. So at any given point, if I'm not shooting, then you can be sure that I'll be home. You know, so Not taking a break. not taking a break. Not taking a break. We don't take a break, yeah. So And we don't go out ever. Is that a complaint? Are you complaining? No, on camera? that was a statement. So आम्ही मॉरिशसला शूट करत होतो आणि दीप्ती पण तिकडे आली होती आणि अचानक एक दिवस दीप्ती आल्या हां. I went around the place. Correct. So we were there in Mauritius na for the shoot. आल्या काय. Correct. So once we she reached went Mauritius. around, काही बघून आली गोष्टी, काही गोष्टी घेऊन आली आणि आमचे डिरेक्टर आहेत संगीत सिवन त्यांनी विचारलं की डिड यू सी एनिथिंग. तर ती म्हणाली की या द प्रॉपर्टी हिअर सीम्स ग्रेट यू नो some great locations. तर ते अच्छा आर यू प्लॅनिंग टू बाय सम प्रॉपर्टी. तर दीप्ती said yeah why not if we can if we are allowed to. Oh, are you carrying money? So she said yeah, $114. I opened the purse and I actually counted. How much Yeah, of I course had I'm carrying. It's like $114. with chiller. I don't think Sangeet has also forgotten this episode. So I think these are some really cuter moments of the story. But I think this is what actually makes your life worth living. आणि ते जसं म्हणतात तसं की you know your partner either makes you or breaks you. So I guess finding the right partner is you know a boon. I'll say. I'm God going has to frame been this God has been on kind. the wall, Yeah. and you'll keep seeing this. Yes. You can put it on loop actually. Yeah. No, I'm going to frame it only, so you can keep seeing it day in and out. तर कशी वाटली यांची आशिकीची कहाणी.
अजून एक नवीन अनोखी आहा स्टोरी घेऊन येतोय लवकरच. स्टे ट्यून्ड.